चालू असणारा सामना बावडा वर्सेस वडगाव. फलंदाजी करतोय बावडा संघाकडून. पहिल्याच चेंडूवर एक जोराचा फटका मारणार होता, पण 2 धावा. गोलंदाज मार्कवर आहे तो रणजित सलगर. आणि बावड्याकडून जो फलंदाजी करण्यास आलाय तो प्रतीक पाटील. नॉन स्ट्राईकला आहे तो प्रशांत. दुसरा चेंडू सामना करतोय प्रतीक. चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणायला हवं. थोडंसं गचाय, पण 2 धावा पूर्ण. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाल्या ती 4. षटक पहिल्या षटकातील तिसरा चेंडू. चांगला फटका आणि या 4 धावा. या 4 धाव्याने संघाच्या धावसंख्येत बदल, धावसंख्या झाल्या ती 8. षटक चालू आहे पहिलं. चांगली फलंदाजी म्हणावं लागेल प्रत्येकाची. षटक चालू आहे ते पहिलं. चौथा चेंडू सामना करतोय तो प्रत्येक. डावखुरा फलंदाज, चांगली गोलंदाजी, 2 धावा. पहिल्या षटकातील 4 चेंडूचा खेळ पूर्ण. 5वा चेंडू सामना करतोय प्रतीक. चांगला चेंडू, नेट्स काही खेळता येत नाही. प्रतीक याला चेंडू जातोय निर्धाव. पहिल्या षटकातील अखेरचा चेंडू. धावसंख्या ती 10. बिनबाद 10 अशी धावसंख्या बावडा स्पोर्ट्स संघाची. मॅजिक बॉल. गाड्या माग, विकेट किपरच्या माग ज्या गाड्या आहेत त्या गाड्या बाहेर लावा. आणि बोर्डच्या माग एका साईडला थांबा. तिथं किपरच्या माग कोणीही थांबू नका. बोर्ड जवळ तिथं बसलेले कार्यकर्ते जे आहेत ते सगळ्यांना सांगतो, तिथून एका साईडला उभा राहा. तिथं फिल्डर कळत नाही. डिक्लेअर धावा आहे तिथं. मॅजिक ओव्हर असणार आहे. तर या षटकामध्ये 15 धावा केल्या. तर या षटकामध्ये जर 15 धावा केल्या तर त्यांना 10 धावा बोनस मिळणार आहेत. नाही झाल्या तर 5 धावा मायनस होणार आहेत.
तर हॉटेल सुनील राज व ओमकार बेकरचे मालक संजय वळके शाक्याभाऊ यांचे या ठिकाणी या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. या स्पर्धेचा आनंद लुटताना या ठिकाणी त्यांनी भेट दिलेली आहे. त्यांचं स्पर्धा कमिटीतर्फे सहर्ष स्वागत. मॅजिक ओव्हर असणार आहे. या षटकामध्ये जर 15 धावा केल्या तर 10 धावा बोनस मिळणार आहेत. जर नाही झाल्या तर 5 धावा मायनस होणार आहेत. चांगला चेंडू आहे. कच्च्या थ्रो त्याचा पुरेपूर फायदा उठवतात. बघूया काय होतंय. 2 धावा. या 2 धावीने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. षटक चालू आहे दुसरं. मॅजिक षटक. धावसंख्या होती ती 13. चेंडू जातोय टप्पा सीमा पार. चौकार. चौकाराच्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होती ती 17. मॅजिक ओव्हर चालू आहे. 3 चेंडूत 7 धावा झालेत. अजूनही 3 चेंडूत 8 धावांची गरज आहे. एकदा जोरदार फटका आहे. बघूया काय होतंय. 1 धाव पूर्ण आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. अचूक थ्रो आहे. एकच धाव. एका धावीने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. एकदा चांगला चेंडू. दुसऱ्या षटकातील अखेरचा चेंडू. सामना करतोय प्रतीक. एकदा चांगला चेंडू आहे. चांगला फटका आहे. या फटक्यावरती बघूया 1 धाव पूर्ण आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. षटक संपतंय. धावसंख्या होती ती 20. त्यामध्ये -5. धावसंख्या होती ती 15. पुढचे 2 संघ. सुजित. मांगले संघ आणि कोपार्डे. मांगले स्पोर्ट्स मांगले आणि कोपार्डे दोन्ही संघाच्या कॅप्टन नाणेफेकीसाठी यायचं आहे. मांगले स्पोर्ट्स मांगले आणि कोपार्डे स्पोर्ट्स दोन्ही संघाच्या कॅप्टननी या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. न्यू स्टार स्पोर्ट्सचा आयकॉन प्लेयर साईराज बडेकर या ठिकाणी आलेला आहे. अखेरचं षटक आहे. जोरदार फटका आणि या फटक्यावरती 1 टप्पा चेंडू जातोय सीमापार. चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होती ती 19.
चांगला चेंडू ऑप्शनच्या बाहेर आणि षटकार. या षटकाराच्या साहाय्याने संघाचा धावसंख्येत बदल होतोय. कोपाडी काय मांगले स्पोर्ट्स आलेत काय नाणेफेकी घ्यायचे. तर या सामन्याची नाणेफेकी आमच्या भुयेगावचे सुपुत्र रेल्वे पोलीस सुदेश कांबळे यांच्या हस्ते या सामन्याची नाणेफेकी होते. धावबाद होतोय प्रशांत पिंगळे. अखेरचे षटक चालू आहे. एकच धाव एक धाव झाले का हा रनआउट आहे रन नाही झालंय. धावसंख्या होती ती 27. अखेरच्या षटकातील अखेरचा चेंडू षटक संपतंय. 3 षटकाखेरीस बावडा स्पोर्ट्स संघाची धावसंख्या आहे ती 28. जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे वडगाव स्पोर्ट्स संघाला. 18 चेंडूत 29 धावांची गरज. तर यानंतर होणारा सामना मांगले स्पोर्ट्स मांगले विरुद्ध कोपार्डे स्पोर्ट कोपार्डे या संघाची नाणेफेकी या ठिकाणी होते. रेल्वे पोलीस सुदेश कांबळे यांच्या हस्ते केंद्रीय पोलीस मांगले संघाने नाणेफेकीचा कौल मांगले संघाकडून लागलेला आहे. आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे. सामन्याला वेळ लावू नका. सामना लवकर चालू करून घ्यायचा आहे. यानंतर अजून भरपूर सामने आहेत. फायनल आजच खेळवायचे आहे. ग्राउंडवर वडापाव मिळेल. हॉटेल राजचे मालक राज स्वतः वडा ऐकताना. हॅलो ए मिरची पिशवी घे संग. वडापाव मिळेल प्रेक्षकांसाठी आणि खेळाडूसाठी वडापाव आणलेला आहे.
पैसे देऊन भुयेगावचे सुपुत्र असलेच काळे माझी डेपुटी सरपंच भुयेगावचे युवा नेतृत्व ज्यांच्या नेतृत्वाखाली या ग्राउंडात तसाच गावचा विकास झाला आहे असे आमचे मित्र असलेच काळे यांचे स्पर्धा कमिटीतर्फे हार्दिक स्वागत, हार्दिक आभार. मंडळ आपला आभारी आहे. सामना लवकर चालू करायचा आहे. अगं बाई, या सामन्याचं लाईव्ह प्रेक्षण चालू आहे यूट्यूबवर. धन्यवाद सुरेश. आमचे साथी समालोचक सुरेश स्टार. चौका. ड्रॉप.
एक षटकानंतर स्कोर झालाय तो 15. दुसरी ओव्हर मॅजिक ओव्हर. सगळं मॅजिक ओव्हरचं सगळ्यांना नेम माहिती आहेत त्यामुळे काय सांगू शकत नाही. वडापाव मिळेल, त्याशी संपर्क साधायचा. फक्त 20 रुपये वडा आणि पाव. मॅजिक ओव्हर आहे. जिंकण्यासाठी अजूनही 10 चेंडूत धावसंख्या आहे ती 16. 10 चेंडूत 13 धावांची गरज आहे. जर या मॅजिक ओव्हरमध्ये जर 15 धावा केल्या जोरदार फटकाय, चेंडू हवेत, बघूया काय होतंय. आणि झेलबाद होतोय रणजित सलगर. मतीन याची बॉलिंग बरोबर उत्कृष्ट अशी गोलंदाजी मतीन याची. मतीन शेख याची हॅट्रिक झालेली आहे भावा, कॉंग्रॅच्युलेशन.
मतीन शेख उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी लागेल, हॅट्रिक झालेली आहे भावाची. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक मतीन शेखच्या नावावरती राहिले. फुलटॉस बॉल यावेळेस देखील बुटाफटका घेण्याचा प्रयत्न जरूर झालाय. पाठीमागे चाललाय एक डॉट बॉल आलाय. षटकाची समाप्ती, 2 षटकांचा केस संपलाय. निश्चितच आपण पाहिलं तर जे टार्गेट होतं 15 धावांचं ते पूर्ण करता आलेलं नाहीये. म्हणजे 11 धावा धाव फलकावरती 2 षटकांच्या अखेरीस. आता 6 मध्ये 18ची गरज आहे. सहा मध्ये 18ची आवश्यकता आहे. सौरभ महापुरेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 3 ची जबाबदारी, शेवटच्या षटकाची जबाबदारी सौरभ महापुरेच्या खांद्यावरती दिली जाते. छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून या खेळाडूकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहिलं जातं. 6 मध्ये 18ची आवश्यकता आहे. अजूनही अमोल निळुगडे सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभाय. सांगली दुधगावचा हा खेळाडू. एकदमच्या बाहेर डाऊन द लेग व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये ऍड होतीये. 12 या आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचते. 12 धावा धावफलकावरती. Yes, 12 या आकड्यावरती धावफलक. 6 मध्ये 17ची गरज. पुढचा बॉल हो या चेंडूवरती पायावरती आदळला. पाठीमागे फ्लाइंग स्लीपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. डॉट बॉल येतोय. समीकरण आता बदललंय. 5 चेंडू 17ची आवश्यकता इथून पुढे असणार आहे. यानंतरचा होणारा सामना सुजल ट्रॅव्हल्स कोपार्डे संघाच्या विरोधामध्ये VK स्पोर्ट्स मांगलेचा संघ. अर्थातच बॉस यांचे निकटवर्गीय विजयजी कुंभार सर यांच्या मालकीचा संघ आपल्याला यानंतर पाहायला मिळणार आहे. हा प्रकार शॉर्ट पुलचा फटका. ताकद आहे खेळाडूची आणि ती ताकद दाखवली आहे अमोल निळगुडेच्या बॅटमधून. क्लासिकल षटकार. पिच बॉल मनगडाच्या साह्याने ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक डीप परे आहे. दरम्यान सिंगल कंप्लीट झाले. फेकी खराब झाले. दुसऱ्या धावेसाठी लगेचच कॉल दिला. परतले. 2 धावा मैदानाच्या आतपरे पूर्ण केल्यात. त्या 2 धावेने 20 या आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचते. 20 ऑन दी बोर्ड. उर्वरित 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता इथून पुढे असणार आहे. अमोल निळगुडेचा विचार केला तर 9 मध्ये 24 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आली. आता 3 मध्ये 9ची गरज आहे. 29 धावांची आवश्यकता. 3 मध्ये 9ची गरज. उलटॉस बॉल लॉफ्ट केला. फटका फसलाय. लॉंग ऑफ चेंडूच्या खाली. या मॅचची गोल्डन विकेट. मोठा मासा गळायला लागलाय. आणखीन एक धक्का. अमोल निळगुडे बॅक टू दी पवेलियन. त्याला निर्णय कळवायचा आहे VK स्पोर्ट्स मांगले.
2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर नेम ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल लॉंग ऑफला प्रतीक पाटील झेल खाल एक सोप्पा झेल फ्री होम डिलिव्हरी आणि आता विजयावरती शिक्कामोर्तब करण्यासाठी एस एस स्पोर्ट्स कसबा बावडाचा संघ तयार झालाय. फक्त आणि फक्त एक चेंडू दूर आहे विजय निश्चित करण्यासाठी. स्विंग अँड मिस डॉट बॉल आलाय. विजय निश्चित झालाय. विजयावरती शिक्कामोर्तब एस एस स्पोर्ट्स कसबा बावडा संघाने विजय मिळवलाय. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर यानंतरचा होणारा सामना विके स्पोर्ट्स मांगलेचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये इन अन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील सुजल ट्रॅव्हल्स संघ आपल्या स्क्रीनवरती विजय पावले पाहायला मिळतात. अर्थातच